केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी भाजपमधीलच काही प्रमुख नेत्यांनी प्रयत्न केला। भाजपमधीलच काही प्रमुख नेत्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षातील उमेदवाराला रसद पुरवली असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलेला आहे। परंतु संजय राऊत यांना किती सिरियस घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। कारण नागपूरमधील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी संजय राऊत यांचा हा दावा खोडून काढलेला आहे। पण या दाव्यात जर काही तथ्य असेल तर ते मात्र महाराष्ट्राच्या हिताचं नाही। नितीन गडकरी हे दिल्लीमध्ये असणं हे महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे। नरेंद्र मोदीनंतर भाजपमध्ये नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत। त्यामुळे नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी भाजपमधीलच अंतर्गत शत्रूकडून तसा प्रयत्न होऊ शकतो। परंतु तसा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की नितीन गडकरी यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र पहाडासारखा उभा आहे। नितीन गडकरीसारखा स्वाभिमानी सच्चा कार्यकर्ता दिल्लीमध्ये असणं हे महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रत्येक मराठी माणसाची भावना आहे। मित्रांनो, तुम्ही देखील नितीन गडकरीविषयी तुमच्या मनात असणाऱ्या भावना कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा व नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी भाजपमधूनच अंतर्गत प्रयत्न झाले असतील का हे देखील कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।